थांबा, आज पोह्यांची अशी भन्नाट रेसिपी दाखवते की मिरची सुद्धा म्हणाल आज तर माझी लॉटरी लागली। कढई घ्यायची, कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं, त्याच्यात शेंगदाणे घालायचे, फ्राय झाल्यावर काढून घ्यायचे। मग 1 चमचा मोहरी घालायची, मोहरी तडतडली की जिरं घालायचं, त्याच्यानंतर एक बारीक कापलेला कांदा घालायचा, मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि आता मेन म्हणजे 5-6 मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून वाटण करून घ्यायचं, ते याच्यात टाकायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं। मग वरून हळद टाकायची, मिक्स करून घ्यायची आणि मग 1 वाटी भिजलेले पोहे याच्यामध्ये घालायचे, त्याच्यानंतर 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, मस्त मिक्स करून घ्यायचं। वरून शेंगदाणे घालायचे, कोथिंबीर टाकायची, लिंबाचा रस पिळून घ्यायचा अर्ध्या आणि झाकण ठेवून मस्त 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। अशा प्रकारे जर वाटून मिरचीचे पोहे केले तर तुम्ही कायम याच पद्धतीने बनवताल। ही भन्नाट रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, सेव्ह करा आणि अशाच हटके रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका।